हा श्रीराम हाय नमस्कार. तर चाललाय आमचा स्वयंपाक. कशा आहात तुम्ही? बरे आहेत का? तर परत सर्वांचं परत एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चाललाय स्वयंपाक आणि आज आहेत पित्राचा राडा. तर आता शेवट लास्ट पोळ्या राहिल्यात आणि पोळ्या करतोय मी आणि सासूबाई आहे का येडूबाई आहे का. तर सगळं झालं. चला म्हणलं घासपैकी त्यांचा व्हिडिओ काढा. आपण म्हणलं नको. आता पित्राचा महिना सुरू झाला आणि गावाकडे आले होते मी. तर म्हणलं चला इथंच घालू. एकत्रच घातलेत सगळ्यांनी. घालतो आम्ही एकत्र घालतो. गेल्या वर्षी तिकडे केलते मी. पित्र घातलेले चांगले असते बघ. सगळ्यात चांगले हा देवाचं नाही करावं पण पित्राचं करावं असं म्हणते. म्हणजे एकदम हे तुम्हाला त्याच्यात टेप करशील बोलून कशात टेप डेंजरस. आता तुम्ही येत बोलायला कसं काय येईन बरं सांगा बरं. येत नाही येत मग. मी माझा व्हिडिओ काढते म्हणलं तुमचं कसं काय येतो. मला माहिती ना मग डोकंही चाललंय. मी ते मला म्हणते असते मी डोकंही करून नटून आले असते. अहो पण नटायला तुम्ही निघल्याच नाहीत यात ना. यात आता बघा मी निघले. तुम्ही कसं काय निघल्या? जाऊन द्या मग द्याशे आता काय नको. ते काळी बाया म्हणाली काय बाया कुठून आणली पार. मला लय शिव्या देत असते ना. मग म्हणलं द्या आता शिव्या. जाऊन द्या व्हिडिओ बनविते मग शिव्या द्या. आता चाललाय स्वयंपाक आणि सगळं बनविलंय. आता जेवायला बसायचे. पाय धुतलेत. पाय आमच्या सासूबाई आहेत आणि सासरा नाही. काय हा ते त्यांनी याचं पळसाचं पात्र केलंय ना. कुणाचे पाय धुताय टपले. आता पुढल्या वर्षी तर आणखीन झालाल करीन ती. एकच नंबर पोळ्या येतात खरं. त्या पोळीचा व्हिडिओ काढायचा राहिला. सगळंच राहिलं. जाऊन देता का नाही शिव्या मग आता नवीन. ती पत्रवाळी द्या दाखवा नाही. अशा आमच्याकडे दुर्णाचे पत्रवाळी करते. तर तुम्हाला दाखवते. पळसाचे पानं येते ना. वडाचे होय रांबा नाही ना. पळसाच्या पानाचे करत नाहीत का दुरण? आपण पाणी प्यायला नाही करतोय. हा मग मला वाटलं पळसाच्या. तिला बोल काही मग तिचा व्हिडिओ 4-5 याचे असं काट्या म्हणजे ती पोळी चढून असं आमच्या दादाने बनविलंय पात्र. तर त्याच्यावर नैवेद्य ठेवायला चाललंय. आता तुम्हाला पोळी बघायची का? पुरणाच्या पोळीच जेवण तू लगीन करशील का? बघा पोळी. बघा पोळी. आणि आमच्या पोळ्या फुगल्या नाही तर बघा पोळी तर उलाय झाली जशी. असं म्हणते ज्याची पोळी फुगती ना ते पण माणूस लय फुगीर असतं बरं का. फुगीर आहे का मी? असं म्हणते की ज्याची पोळी खरंच सगळ्याच बरं का. कुणाची बघा ज्याची लय पोळी फुगती ना ते माणूस लय फुगीर असतं. आहे ना. मी आता काय फुगीरपणा केली सांग बरं. मी तर काही तशीच आहे. मग पोळी कसं काय फुगती? मी सुगरण आहे. हा सुगरण असं कोणी म्हणन का? नाही ज्या फुगीर त्याची पोळी फुगीर. बोलल्या का नाही बोलल्या? व्हिडिओ मध्ये बोलायला लावल्या का नाही? आता बोलतच नाही ना. संध्याकाळी बघायचा मस्त. हा मला हाय माहिती माझ्याकडेच येते मोबाईल. हा आताशे ओके बघा. हो मला माहिती आहे माझ्याकडेच येते. आता अवतार असे होणारच आहेत ना. बरं त्यामध्ये अवतार. आता मी काय अवतारले चांगला आहे. आता कुठून नटून कुठून व्हिडिओ काढावा. जळून देऊ नको. हा खरं झाली पोळी. आपण शेतकरी म्हणल्या आणि एक तर आपले अवतार होणारच आहेत. तर चला जेवताना तुम्हाला आयटम दाखवते कसे आहेत काय ते. आणि मस्तपैकी या मग सगळेजण पित्र खायला.
कोणी कोणी खात नाही पित्र, कोणी कोणी काही नाही. अहो त्या अन्नात काय बसतं का बरं सांगा बरं, काय की नाही. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. पण म्हणजे हे पित्राचं खात नाही आम्ही, आमच्या अंगात येतं, आमचं हे होतं. खरं सांगा बरं, पित्राचं खाल्ल्याला चांगलं असतं कसं. अहो बोला की, आमच्या आकाचं बोलायचं बंद झालं बाई. उगाच उगाच सांगितलं मी की मी तुमचं बोललेलं रेकॉर्डिंग केलंय म्हणून. काय खरं नाही आहे, अवघड आहे. तर जाऊ द्या, तुम्हाला जेवतानी गपचूप शूटिंग काढते आणि बरोबर टाकते. तर चला